सेहेरला नाझिया बघत असते. बोल आता, काय सांगायचं? ती हसून बघते, काही नाही करत मान हलवते. सेहेर खूप खुश होती. तिला आज तिची नफज मिळाली होती. ह्या आधी तिची आजीच सर्व काही होती तिच्यासाठी, गोष्टी सांगणारी, तिच्या गोष्टी ऐकणारी. नाही काही नाही करत करत पाणी आले डोळ्यात. नाझिया त्यामुळे तिला दम देत म्हणते, अजूनही नाही सांगायच का? तर मी नाही होत मग तिची नफस. ती उठून चालायला लागते. सेहेर तिला परत बोलावते हाक मारून. नाझिया बसते. आजीची आठवण येत आहे का? तर नाझियाच काही विचार करत विचारते. नुकतीच आजी गेली होती आणि सेहेर किती लाडकी होती त्यांची माहीत असल्याने तिने आपला तुक्का मारला आणि तो बरोबर लागला. सेहेर आपल्या बॅग मधून डायरी काढते. मिनी गेली आहे पण माझ्यासाठी मोठा खजिना सोडून गेली आहे तिचा. वाह काय! डायरी दाखवत सेहेर म्हणते, तिच्या आठवणी, तिच्या अक्षरात. ती मला गोष्टी सांगायची ना, त्या जिवंत असल्यासारख्याच वाटतायत हे वाचताना. छान. नाझिया तिला बघत म्हणते, मग मी तुझं पाहिलं कोणतं सिक्रेट जपायचं आहे? सेहेर काही समजून तिला बघत राहते. काही नाही म्हणून ती खांदे उडवते. मग काय त्याच नाव? कोणाचं? त्याच ज्याचं नाव तुला मला सांगायचं आहे, ज्याच्यावर तुझा जीव जळाय. सेहेर डायरी तिच्या डोक्यात मारत म्हणते, यू मॅड. ह्या डायरी साठी बोलले मी, हे सांगायचं होतं मला. नाझिया डायरी बघते. ह्यात काय सिक्रेट? सेहेर खांदे उडवते. मग त्यातल्या खट्याळ आणि चावट गोष्टी आठवून म्हणते, माहित नाही पण अम्मीला द्यायची नव्हती ही मला. म्हणजे तिने ह्या डायरीज अगदी गुंडाळून रद्दीच्या पेपर्स सोबत ठेवल्या होत्या. पण का? ते तर डायरी वाचल्यावर कळेलच मला. मग काही कारण मिळाले? सेहेरच्या डोळ्यात खट्याळपणा उतरला. ते सर्व आठवून मग काही गोष्टी, पण अजून कळायचं आहे सर्व. तिच्या चेहऱ्यावर एक रहस्यमयी स्माईल होती. मिनी खूप स्वतंत्र विचारांची होती यार. तिने मला सर्वांच्या विरोधात जाऊन शिकायला पाठवलं. मला नेहमी सांगायची, शिक्षण पूर्ण कर, काहीही झालं तरी ते मध्ये सोडू नकोस. सेहेरला मिनी आठवून तिची अजूनच आठवण येत होती. ती ना नॉर्मल आजी नव्हतीच, मला माझी फ्रेंड वाटायची आणि आता तर अजूनच तिला ओळखू लागले आहे. मला नेहमी म्हणायची तिला माझ्यात तिची छबी दिसते. आय मिस हर. नाझिया तीच बोलणं ऐकते तशी फायनल बेल वाजली. सेहेर चल उठ करते. भाई न्यायला आला असणार. थांब जर वेळ. नाही नाझिया, आपल्या घरचे कसे आहेत माहीत आहे ना तुला. अजूनही आपल्याला एकटं कुठे फिरता येते का? घरचे माझं कॉलेज बंद करतील. आता तर विरोध करायला मिनी पण नाही. भाई सोबत यायचं आणि भाई सोबत जायचं, ह्याच अटीवर पाठवत आहेत मला कॉलेजला. सेहेरचा चेहरा गंभीर होता. तिने आपल्या बॅग मध्ये लक्षपूर्वक डायरी भरली आणि निघते करत ती निघाली सुद्धा. कबीर तिच्या अपेक्षेप्रमाणे कॉलेजच्या बाहेर थांबला होता. सेहेर घरी पोहोचते. आपल्या रूम मध्ये जाऊन स्वतःला बंद करून घेते. तिला ना भूक लागल्याचे लक्षात होते ना तहान. तिला बस डायरी पुढे वाचायची होती. ती लगेच कपडे बदलते आणि पायजामा घालून कम्फर्टेबल होते. खुर्ची बेड समोर घेते आणि पाठी मागे उशी लावून बेडवर पाय टेकवून बसते. डायरी हातात होती तिला बघत. हळूच ती ते दुमडलेलं पान काढते. तितक्यात तिच्या रूमच्या दारावर नॉक झाली. ती कोण आहे म्हणून वळून बघते. कबीर आला होता जेवायचं ताट घेऊन. तिच्या बेडवर पडलेली डायरी कडे कटाक्ष टाकत तो म्हणतो, मला वाटच होतं तू डायरी वाचत असणार. चल वाच, मी ऐकतो आणि तुला भरवतो. पण कबीर हातातली तिची प्लेट दाखवतो. त्याला ही डायरी बद्दल वाटणारी आतुरता लपवण्याचा तो प्रयत्न करत होता. मला भूक नाही भाई, मी नंतर जेवेल. मी काही ऐकणार नाही आहे. चल आ कर. कबीर तीच एक हीन ऐकता तिला भरवतो. शेवटी मोठा भाऊ होता. तोंड वाकड करत सेहेर बरक असं बघते
आणि डायरी उघडते. आज रविवार होता, शाळेला सुट्टी होती, त्यामुळे अम्मीला मदत करत होते मी. अम्मीनी आज घरातले सर्व पडदे धुवायला काढले होते. अम्मीला अब्बू सांगत होते, जागा पुरणार नाही तू सर्व पडदे काढशील तर. पण अम्मी कोणाचं काय आणि का ऐकणार. तिने तिच्या मनाला येईल तेच केलं आणि झालं तेच. अब्बू म्हणाले, तसं जागा नव्हती इतके पडदे वळत घालायला, पण अम्मी पण चालाख आहे. अम्मीनी माझ्या हाती काही पडदे दिले आणि मला म्हणाली, रूमच्या रॉडला अडकवून टाक. मी जाऊन रूम मध्ये पडदे अडकवत होती. आधी मी माझ्या रूमच्या खिडकीचे पडदे लावले, मग जूनच्या खिडकीचे पडदे लावायला गेला. खिडकीचे पडदे कोणते आणि दरवाजाचे कोणते मला काही कळत नव्हते. अम्मीने खिडकीचे पडदे कट केले नव्हते, ते पण तसेच अख्खे पायापर्यंत लोळत राहायचे खिडकीला अडकवून. मी पडदे रॉडला लावून ते अडकवलेच होते. मी पडदे एक सारखे करत असताना मला बाथरूमचं दार उघडण्याचा आवाज आला. मला जून आणि मी लहान असताना छुपनछुपाई खेळायचो ते आठवलं. मी अशी पडद्याच्या मागेच लपायची. जून नुकताच अंघोळीवरून आला होता. नुसताच टॉवेलवर फिरत होता रूममध्ये. त्यांनी रूम लॉक करून घेतली, पण मी रूममध्येच होते. त्याला मी काही बोलणार होते, पण मला पडद्याच्या फटीतून त्याची सर्व हालचाल दिसत होती. जूनची बॉडी कोणत्या हिरोपेक्षा कमी नव्हती. हिरोला ही लाजवेल अशी होती. त्याची ती कडक बॉडी बघून मला त्याला काही सांगायचे होते, म्हणजे मी रूम मध्ये आहे म्हणायचे होते, तिथून बाहेर जायचे होते. ह्या सर्वच जणू विसर पडला. सेहेर वाचता वाचता थांबली. जून म्हणजे जुनेद अंकल. कबीर मान हलवत ती बरोबर विचार करत आहे म्हणाला. जुनेद अंकल तर बॉडी बिल्डिंग मध्ये आजही सलमानला मागे टाकतील. मग तेव्हा तर ते काय कहर असतील. सेहेर हस्त पुढे वाचायला लागली. आपल्या छोट्या बहिणीकडून अशी टीका ऐकणे कबीरसाठी नवीन होते. तो तिला घास भरवतो आणि पुढे ऐकू लागतो. जूनच्या रूम मध्ये त्याच्या तो फ्रेश असा सुगंध पसरला होता जो माझ्यावर हावी होत होता. त्याची अशी लसलशीत बॉडी, तो सुगंध आणि त्याने झटका दिला असता पाण्याचे काही तुषार उडून माझ्यावर पडले. मला आता कशाचीच शुद्ध राहिली नव्हती. त्या थेंबांनी मला भानावर आणले खरं, पण परत मोहून टाकायला. माझ्या समोर जे दृश्य होते ते इतके मोहक होते की मला काय करावे उमजेना. जूनचे केस ओलेच होते, त्यामुळे अजूनही पाण्याचे तुषार त्याच्या केसांतून यांच्या शरीरावर ओघळत होते. माझी नजर अशाच एका तुषारच्या मागे जूनच्या शरीरावर पडली. त्याच्या केसांतून त्याच्या मानेवर आलेला तो तुषार काही क्षण तिथेच थांबला. माझ्या सर्व इच्छा जणू तो पॉर्न करत होता. त्याच्या मानेवरून मग हळूच आपल्या पुढच्या प्रवासाला निघाला. त्याच्या खांद्याकडून पाठीवर वळला. त्याच्या लवचिक कमरेचा अंदाज बांधत असतानाच तो तुषार त्याच्या टॉवेल मध्ये विरघळला. मी दुसऱ्या तुषारच्या शोधत असतानाच जूनने केस पुसायला कमरेला बांधलेला टॉवेल काढला आणि मी आह करून स्तब्ध तिथे उभी होते. नफज माझ्या डोळ्या पुढे होत. जूनचं वस्त्रहीन, गोल गोल, मासाळ, घर्षणमुळे थोडेसे गुलाबी झालेले, ते मला बोलवत होते. मला नफिजाची आठवण झाली. मला आता त्यांच्यावर झडप मारून चावा घ्यावासा वाटत होता. मी स्वतःची हालचाल नको व्हायल म्हणून अगदी जणू माझा श्वास ही रोखून धरला होता आणि त्याच वेळी जूनला पलटायच होतं. नफज उफ, या अल्लाह, ते दृश्य काय होते म्हणून सांगू. मला जूनच्या पुपूचे दर्शन झाले. सेहेर कबीरकडे बघते. तिला तिने पुढे वाचायला हवे की नाही सुचेना. तिचा गोंधळ कबीरच्याही लक्षात आला. तो प्लेट ठेवून येतो म्हणतो. सेहेर कबीर जातो तसं पटकन एक नजर टाकते. पुढे मिनीनी पुपूचे भरभरून वर्णन केले होते. ते किती मोठा आणि कडक होतं. तिला कसं ते हातात घेऊन फील करायची इच्छा होत होती. सेहेर कबीर येतो परत तसं पुढे वाचू लागते. दिवसभर माझ्या डोळ्यापुढे तेच दृश्य फिरत होते. आज तर नफिजा ही येणार नव्हती. तिला पण अम्मीला मदत करायची होती. जूनच्या विचारांनीच मला काही होऊ लागले.
मी तर त्याच्याशी नीट बोलूही शकत नव्हती. त्याला मला काय होतंय ह्याची जराशी पण कल्पना नव्हती. सकाळची काम आटपून अम्मी अब्बू मार्केटला गेले होते. जून माझ्या रूम मध्ये आला. ओह नफस, मला तर त्याचे सर्व कपडे काढून परत त्याला सकाळी बघितलं तसं बघावंस वाटत होतं. मी माझ्या भावनांवर आवर घातला. त्याला माझ्याशी काही बोलायचं होतं. मी त्याच्या डोळ्यात बघताच त्याला विचारलं, काय झालं? काय हो? तो काही बोलला नाही सुरुवातीला, म्हणून मी तो आहे की गेला बघायला वर बघितलं. त्याच्या चेहऱ्यावर एक मोठी जहरीली स्माईल होती. तुला जे मिळालं तेच मला हो म्हणाला. मला काही कळलं नाही असं मी बघितलं. सकाळी माझ्या रूम मध्ये काय करत होतीस? तो प्रश्न होता की त्याचं उत्तर? त्याला माहित होतं मी त्याच्या रूम मध्ये होते. मी तर पडद्याच्या मागे होते. आणि तो आत्ता काय म्हणला? सेहेर वाचताना थोडी घाबरत होती. कबीर तिला डायरी बाजूला ठेवत म्हणतो, चल झोप आता, आराम कर. सर्दी वाढली आहे. भाई, तुला काय वाटतं मिनी काय करेल आता? मला नाही माहित सेहेर.